बुलेटिनमध्ये सुरुवातीला संपूर्ण महाराष्ट्राला अचंबित करणारी बातमी पुण्यातून। पुण्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मोठं लाच प्रकरण समोर आलंय। पुण्यात एसीबीनं 2 शासकीय अधिकाऱ्यांना रंगेहात पकडलं। या दोन्ही अधिकाऱ्यांनी तब्बल 8 कोटींची लाच मागितली होती। पुण्याचं सर्वात मोठं हाय प्रोफाईल लाच प्रकरण नेमकं कसं उघडकीस आलं पाहूया। पुण्यात सरकारी अधिकाऱ्यांनी मागितली 8 कोटींची लाच। एसीबी कारवायांच्या इतिहासातली सर्वात मोठी लाच। 30 लाखांचा हप्ता घेताना अधिकाऱ्यांना रंगेहात पकडलं। पुण्यातील एका सोसायटीची 101 गुंठे जमिनीची किंमत जवळपास 45 कोटी रुपये आणि जमिनीला नियमित करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी तब्बल 8 कोटींची लाच मागितली आहे। महाराष्ट्राच्या इतिहासात किंबहुना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आतापर्यंत केलेल्या कारवाईच्या इतिहासात हे सर्वात मोठं लाच प्रकरण आहे। याच्यामध्ये एक उपनिबंधक आहेत आणि त्या उपनिबंधकांनी हमी दिली की आम्ही तुमचं हे काम करून देऊ, 8 कोटी रुपये द्या आणि त्यांनी सांगितलं की मंत्रालयात मला पैसे द्यायचे। पण ही सगळी अटक जी आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे, जरा महाराष्ट्राला सांगू आपण। काल 7:45 वाजता काय घडलं? 7:45 वाजता एकता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे जे 33 सभासद ज्यांनी 2005 मध्ये डिमांड ड्राफ्टद्वारे जुन्या सदस्यांना पैसे देऊन त्यांचे हक्क व अधिकार शेअर सर्टिफिकेट विकत घेतले होते, त्यांचे नोंदी सरकार काल जेव्हा एसीबीचे लोक आले तेव्हा 30 लाख रुपये होते। 30 लाख रुपये काल म्हणजे मला जी कामं त्यांनी सांगितली की आम्ही तुमची ही कामं करून देणार, आम्ही तुमची सोसायटी लिक्विडेटमध्ये आणलेली आहे, ती जर तुम्हाला जिवंत करायची असेल तर शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर करता 3 कोटी रुपये द्यायचे, आधी 30 लाख रुपये द्यायचे आणि त्याच्यानंतर लिलाव प्रक्रिया राबवण्यासाठी 5 कोटी रुपये द्यायचे। त्यावेळेस आम्हाला 50 लाख किंवा 1 कोटी रुपये द्यायचे आणि त्याप्रमाणे 30 लाख रुपये माझ्याकडनं रोख स्वरूपात स्वीकारताना जे तुमच्या कार्यालयामध्ये होते, माझ्या 454 शनिवार पेठ कार्यालयात आले। म्हणजे तुम्ही आधी 30 लाख रुपये तयार केले, ठेवले, ते कसे ठेवले? ते मी एसीबीकडे 1 लाख रुपये दिले, 29 लाख रुपये खोट्या नोटा होत्या, असे त्याला सगळ्यांनी ते एन्थ्रोसिन पावडर लावली, ती सगळं पंचनामा वगैरे रिसर्च फॉर्मॅलिटी पूर्ण करून माझ्या हातात बॅग दिली आणि मला सांगितलं की जोपर्यंत ते मागत नाहीत, लाच मागणारे ते लिक्विडेटर आरोपी मागत नाहीत तोपर्यंत ती बॅग द्यायची नाही। त्याप्रमाणे मला ते येऊन माझ्या ऑफिसमध्ये भेटले, पोळ आले, ते म्हणले की लिक्विडेटर बाहेर गाडीत बसलेत। पोळ म्हणजे एक आरोपी जो तुम्ही आरोपी क्रमांक 2 जे प्राधिकृत अधिकारी आहे, तो मला म्हणला की देशमुख साहेब आले आहेत लिक्विडेटर, पण ते गाडीत बसलेत, त्यांचं म्हणणं की ऑफिसमध्ये नको यायला, तुम्ही पैसे घेऊन माझ्या गाडीत या, मी गाडीत घेतो पैसे आणि मग निघून जातो। मग त्यांनी पैसे घेतले, मग त्यांनी त्यांच्या हाताने त्यांचे ठसे उमटले, त्याच्यावर त्यांच्या हाताला एन्थ्रोसिन पावडर आढळून आले आणि त्यांनी ते पैसे घेतले। आणि इशारा काय होता? इशारा होता की मी हा चष्मा काढला की पैसे स्वीकारल्याचं निष्पन्न झालं। ही जमीन पुणे बंगळुरू महामार्गालगत आहे, शिवाय हाय प्रोफाईल व्यावसायिक आणि निवासी प्रकल्पांनी वेढलेली आहे, त्यामुळे या जमिनीला सोन्याचा भाव आलाय। हीच बाब हेरून 2 सरकारी अधिकाऱ्यांनी जमीन नियमित करून देण्यासाठी 8 कोटींची लाच मागितली। विनोद देशमुख आणि भास्कर पोळ अशी 2 लाचखोर अधिकाऱ्यांची नावं आहेत। एसीबीने सापळा रचून या 2 अधिकाऱ्यांना अटक केली आहे। पुण्यातील सरकारी अधिकाऱ्यापासून मंत्रालयापर्यंत हे रॅकेट कार्यरत असल्याचा दावा तक्रारदारांनी केलाय। 8 कोटींच्या लाचेचं वितरण अनेक टप्प्यांमध्ये केलं जाणार होतं। जमिनीचं नियमितीकरण करण्यासाठी 3 कोटी रुपये, त्यापैकी 30 लाख रुपये ॲडव्हान्समध्ये दिले जाणार होते आणि जमिनीचे शेअर सर्टिफिकेट हस्तांतरित झाल्यानंतर 2 कोटी 70 लाख रुपये द्यायचे होते। यानंतर जमिनीचा लिलाव मॅनेज करण्यासाठी 5 कोटी रुपये ठरले, त्यापैकी 1 कोटी रुपये आधी आणि लिलावानंतर 4 कोटी रुपये द्यायचे होते। यात जाहिरात मॅनेज करणं आणि तक्रारदारांचा बिल्डरच लिलाव जिंकेल याची गॅरंटी दिली होती। की इथे 45,000 रुपये स्क्वेअर फीट इतका दर आहे। इथे पर्वती आहे, पलीकडे मुंबई बंगळुरू मार्गावरचा साताऱ्याचा रोड आहे आणि इथे हुजू लोक या टॉवर्समध्ये राहतात। आता ह्या जमिनीचं मूल्य ही कितीही आत्ता अस्वच्छ दिसत असली तरी ते अतिशय महत्त्वाचं आहे। 45 कोटी रुपयाची ही जमीन आहे, पण आता ह्या जमिनीच्या निमित्ताने अँटी करप्शन ब्युरोची महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी कारवाई 8 कोटी देशातली म्हणतात ते, तर हे कशाच्या आधारावरती म्हणतात की थोडक्यात सांगा? एआयला जर प्रेक्षकांनी टाकलं की आजपर्यंत अँटी करप्शन विभागाने केलेल्या कारवाईत सगळ्यात जास्त लाचेची मागणी डिमांड कितीची झाली तर ती 2 कोटी 60 लाख
पिंपरी चिंचवडच्या एका ते PI नं PSI मागितली होती. बस ती सगळ्यात मोठी कारवाई आजपर्यंत त्याच्यानंतर भारतातली. तुमचीच कारवाई. त्याच्यानंतर 8 कोटीची मागणी झाल्याची माझी एकमेव केस आहे. ही जमीन 1961 साली 37 शिक्षक प्राध्यापकांनी मिळून एकता हाऊसिंग सोसायटीसाठी घेतली होती. 1980च्या दशकात निबंधक कार्यालयानं चुकून दुसऱ्या सोसायटीशी गोंधळ करून ही सोसायटी बरखास्त केली. शिक्षकांनी लाच देण्यास नकार दिला म्हणून त्यांचे सगळे अपील फेटाळले गेले. अखेर उच्च न्यायालयात ही केस शिक्षकांच्या बाजूने जिंकली. पण 2005 नंतर ही जमीन पुन्हा वादात आली आणि आता हे प्रकरण 6 कोटींच्या लाचेपर्यंत पोहोचलंय. ही जमीन 37 शिक्षकांच्या वारसांची, त्यांच्या स्वप्नांची जागा असून त्यातले बरेच जण आज हयात नाहीत. जेव्हा उपनिबंधक, सहकार न्यायालयाचे अध्यक्ष आणि मंत्रालयातील बाबू मिळून 8 कोटींची लाच मागतात तेव्हा महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला न्याय कसा मिळणार? हे रॅकेट खरंच मंत्रालयापर्यंत पोहोचलंय का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आता हे फेस व्हॅल्यूवरती जशी तक्रार आहे, जसं दिसतं आहे तसं तुमच्यासमोर आम्ही मांडलं. पण ते जे कोण गृहस्थ असतील, मी खात्रीने तुम्हाला सांगतो की ज्या सहजपणे ते 8-8 कोटी रुपयाची खंडणी मागतायत, त्याचा अर्थ एक मोठी अशी साखळी सहकार विभागात आहे जी आपल्याला सगळ्याला माहिती आहे. माझं मुख्यमंत्र्यांना एवढंच आव्हान आहे की ते जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो व्हिडिओ आहे ना, की कितने तेजस्वी है ये लोक, आणि मग त्यावर खूप साऱ्या मीम्स बनलेले आहेत, ते हे एवढे तेजस्वी लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत ना की जे 8-8 कोटी रुपयाची, का तर तो पिंपरी चिंचवडचा PSI 2 कोटी रुपयाची लाच मागत होता. आता यांचं काहीतरी करा ना. हे असं किती काळ चालणार आहे? महाराष्ट्रात हा जो भ्रष्टाचाराचा स्फोट होत चालला आहे त्याच्याबद्दल काहीतरी करावं तुम्ही ह्या प्रकरणामध्ये, आणि ह्या लोकांना सरळ जेलमध्ये घालून चक्की पिसिंग करायला लावल्याशिवाय लोकांचा कॉन्फिडन्स कसा राहील तुमच्या सरकारवरती? कॅमेरामन निकेतन माळ्यासह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.